तुम्ही 50 किंवा 60च्या पुढे आहात का? तर मग मला एक गोष्ट सांगा. सकाळी उठल्यावर तुमचे पाय जड वाटतात का? पायऱ्या चढताना दम लागतो का? आणि सगळ्यात वाईट म्हणजे मनापासून इच्छा असते, मुलांसोबत, नातवंडांसोबत थोडं खेळावं, आपली स्वतःची कामं आपण स्वतःच करावीत असं वाटतं ना? पण शरीर साथच देत नाही. हे सगळं तुमच्यासोबत होतंय का? कारण जर होत असेल ना, तर प्लीज हे फक्त वय झालंय म्हणून दुर्लक्ष करू नका. मी खूप लोकांना बघितलंय. ते म्हणतात, आता वय झालंय, असंच होणार. पण खरं सांगू का, हे फक्त वयामुळे होत नाही. हा तुमच्या शरीराचा एक सिग्नल आहे. तुमचं शरीर तुम्हाला सांगतंय, मला योग्य पोषण मिळत नाहीये. आणि त्या पोषणाचं नाव आहे प्रोटीन. बस, इथेच सगळ्यात मोठी चूक होते. कारण आपल्याला वाटतं, प्रोटीन म्हणजे फक्त अंडी. पण जर तुम्ही अंडी खात नसाल तर मग शरीराला ताकद कशी मिळणार? थांबा, कारण इथेच सगळं बदलतं. हो, आपल्या घरातच असे काही साधे पदार्थ आहेत जे अंड्यापेक्षाही जास्त ताकद देतात. हो, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. आणि आज मी तुम्हाला असे 7 पदार्थ सांगणार आहे जे 50 नंतर तुमच्या शरीराला पुन्हा ताकद देतील, हाडं मजबूत करतील आणि थकवा कमी करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त काय खायचं नाही, तर कसं खायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण नंबर 4 वरचा पदार्थ तुम्ही रोज पाहता, पण त्याची खरी ताकद तुम्हाला अजून माहिती नाही. आणि नंबर 6 वरचा पदार्थ तर 90% लोकांना माहितीच नाही. तर चला मंडळी, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण ज्या पदार्थाबद्दल बोलणार आहोत तो इतका पॉवरफुल आहे की अनेक लोक अजूनही त्याला साधा समजून इग्नोर करतात. आणि तो पदार्थ आहे सोयाबीन. तुम्हाला माहिती आहे का, 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये जवळपास 36 ते 40 ग्रॅम प्रोटीन असतं, म्हणजे अंड्यापेक्षाही जास्त. 50 नंतर आपल्या शरीरातील मसल्स हळूहळू कमी होतात आणि त्यामुळे कमजोरी जाणवते. पण जर तुम्ही आठवड्यातून 3-4 वेळा सोयाबीन खायला सुरुवात केली तर काही दिवसातच फरक जाणवायला लागेल. बस, कसं खायचं? भिजवून, उकडून खा किंवा भाजीमध्ये वापरा, पण जास्त तेल टाळा. आता दुसरा पदार्थ जो जवळपास प्रत्येकाच्या घरात असतो, पनीर. 100 ग्रॅम पनीरमध्ये 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन आणि भरपूर कॅल्शियम असतं. त्यामुळे हाडं आणि सांधे मजबूत राहतात. कसं खायचं? सकाळी कच्चं किंवा हलकंसं भाजून. तिसरा पदार्थ काळे हरभरे. 100 ग्रॅममध्ये सुमारे 19 ग्रॅम प्रोटीन. जर सकाळी भिजवून खाल्ले तर दिवसभर एनर्जी मिळते. रक्ताची कमतरता कमी करण्यास मदत होते. आता चौथा पदार्थ जो आपण रोज पाहतो पण दुर्लक्ष करतो, मूग डाळ. 100 ग्रॅममध्ये जवळपास 24 ग्रॅम प्रोटीन. पचायला हलकी, शरीर ॲक्टिव्ह ठेवते. अंकुरित करून खाल्ली तर अजून जास्त फायदा. जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने ताकद वाढवायची असेल तर सकाळी अंकुरित मूग खायला सुरुवात करा. हे छोटंसं पाऊल मोठा बदल करू शकतं. पाचवा पदार्थ मसूर डाळ. 100 ग्रॅममध्ये सुमारे 25 ग्रॅम प्रोटीन. आयर्न भरपूर, हिमोग्लोबिन वाढवते, थकवा कमी करते, डायजेशन सुधारते. सहावा पदार्थ राजमा. 100 ग्रॅममध्ये 22 ते 24 ग्रॅम प्रोटीन. एनर्जी हळूहळू रिलीज होते, त्यामुळे दिवसभर ताकद टिकते, मसल्स रिपेअर होतात. आणि शेवटी दही आणि भिजवलेले बदाम. डायजेशन सुधारतात, प्रोटीन ॲब्झॉर्प्शन वाढवतात. आणि एंडिंग. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सगळे बिझी असतो, कधी वेळ नसतो, कधी लक्ष राहत नाही. पण शरीरासाठी थोडं तरी केलं पाहिजे ना. कारण शेवटी आपल्याला फक्त आजसाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी स्ट्रॉंग राहायचं आहे. जर तुम्ही आजपासून हे बदल सुरू केले नाहीत तर पुढच्या काही वर्षात कमजोरी अजून वाढू शकते. म्हणून आजपासून 7 दिवसांचा छोटा चॅलेंज घ्या. रोज यापैकी एक तरी पदार्थ खा आणि स्वतःच फरक अनुभवा. आणि शेवटी एक छोटी गोष्ट, आपण आयुष्यभर सगळ्यांसाठी धावतो, पण स्वतःच्या शरीरासाठी किती वेळ देतो? ताकदवान शरीर नसल्याशिवाय कोणतीही गोष्ट एन्जॉय करता येत नाही. म्हणून आजपासून ठरवा, मी माझ्या शरीराची काळजी घेणार.
जर तुम्हाला असेच सोपे, घरगुती आणि खरे हेल्थ टिप्स हवे असतील तर किचन विथ दीपा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की पाठवा ज्यांना ही माहिती खूप उपयोगी पडू शकते. पुढच्या व्हिडिओमध्ये कोणते पदार्थ एकत्र खाल्ले तर ताकद दुप्पट वाढते, तो व्हिडिओ अजिबात चुकवू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.